बऱ्याचदा पेशंटला असं वाटतं की होम पिकअप म्हणजे ज्याला आपण स्त्रीबीज एकत्र करणं म्हणतो, ही खूप जटिल शस्त्रक्रिया आहे. आता आपण मी ज्याच्याबद्दल बोललो ते होम पिकअप ही प्रक्रिया आपण चालू करतोय. हे जे तुम्ही बघत आहात हे गर्भाशय आहे. बऱ्याचदा पेशंटला असं वाटतं की होम पिकअप म्हणजे ज्याला आपण स्त्रीबीज एकत्र करणं म्हणतो, ही खूप जटिल शस्त्रक्रिया आहे. तर त्याबद्दल आपण सरळ सोप्या पद्धतीने आज माहिती घेऊ आणि ऍक्च्युअल पेशंटच्या संदर्भात आपण माहिती घेऊ. होम पिकअप म्हणजे ज्याला स्त्रीबीज इकट्ठा करणं म्हणतात. म्हणजे एकत्र करायची स्त्रीबीज ही सोनोग्राफीच्या माध्यमातून त्याला पिकअप केली जातात, त्याला होम पिकअप म्हणतात. आणि ही फार सरळ सोपी प्रक्रिया आहे. तर ह्या प्रक्रियेच्या बद्दल आपण जाणून घेऊया विस्तारात. चला मग. आता आपण मी ज्याच्याबद्दल बोललो ते होम पिकअप ही प्रक्रिया आपण चालू करतोय. ह्याला स्टरल गाऊन म्हणतात, ते आपण घालून ती प्रक्रिया चालू करतो. होम पिकअप मध्ये म्हणजे तुम्हाला सोनोग्राफीच्या माध्यमातून जी स्त्रीबीज तुम्हाला जे सोनोग्राफीवरती दिसतात ते फॉलिक्युलर फ्लुइड असतं. त्या फ्लुइड मध्ये तुम्हाला स्त्रीबीज हे सापडावं लागतं आणि त्याच्यासाठी जे IVF मागे आहे त्याच्यामध्ये एम्ब्रिओलॉजिस्ट ते स्क्रीन करतात आणि त्याच्यावर क्वालिटी कळते. आता आपण ऍक्च्युअल प्रोसिजर चालू करूया. चालतं. हे जे तुम्ही बघत आहात हे गर्भाशय आहे आणि हे स्टिम्युलेशन आपण केलंय. या स्टिम्युलेशन जे तुम्हाला इथे दिसतं सोनोग्राफीवरती हे फॉलिकल्स आहेत, त्याला आपण स्त्रीबीज म्हणतो. पण त्याच्या आतलं अंड हे एम्ब्रिओलॉजिस्ट नेहमी स्क्रीन करतात. ओके. इथे आता तुम्ही बघत असाल ही निडल आहे जी मायांगातनं आतमध्ये जाते आणि मायांगातनं आतमध्ये गेल्यानंतर हे जे फ्लुइड आहे ते आपण ऍस्पिरेट करतो, ज्याला फॉलिक्युलर फ्लुइड म्हणतात किंवा स्त्री बीजाशय. तुम्हाला जी स्त्री बीजाशय दिसतात किंवा सोनोग्राफीवरती जेव्हा डॉक्टर म्हणतात की बाबा ही आता अंडी आहेत, ही अंडी नसून हे पाणी असतं ज्याला स्त्री बीज म्हणतात आणि त्याच्या स्त्री बीजाशयामधनं अंड आपण काढतो शोधून एम्ब्रिओलॉजिस्ट जे आहेत त्यांच्याकडनं. आणि तुम्ही जर बघत असाल तर पेशंट हे माइल्डली सेडेटेड असते, यांना कॉम्प्लिकेशन्स काही नसतं. पेशंट सकाळी येऊन संध्याकाळी घरी जाऊ शकतो. ह्याला फॉलिक्युलर फ्लुइड मध्ये तुम्ही नंतर स्त्रीबीज बघणार आहात आणि हे मी आता फॉलिक्युलर फ्लुइड जे आहे ते एम्ब्रिओलॉजिस्टला देतोय आणि अशीच ही प्रक्रिया चालू राहते आणि जी काही स्त्रीबीज तयार होतात ती आपण स्त्रीबीज काढून घेतो. ओके. आता तुम्हाला दिसत असेल की आपण एका स्त्री बीजापासून दुसऱ्या स्त्री बीजामध्ये जातो आहोत. ही निडल म्हणजे आपण जसं सलाईन लावतो त्या पद्धतीची निडल असते. यांनी काही पेन होत नाही. पेशंटला आपण जास्त अॅनेस्थेशिया देत नाही. हे सकाळी पेशंट येऊन संध्याकाळी पेशंट घरी जातो 2 ते 3 तासामध्ये आणि त्याच्यानंतर काही मेडिकेशन्स दिली जातात आणि जेणेकरून जे स्त्री बीज तयार होतं त्या स्त्री बीज बरोबर जे पुरुष बीज असतं त्यांचं मिलन आपण घडून आणतो आणि त्याला एम्ब्रिओज म्हणतात किंवा तुम्ही तुमच्या भाषेमध्ये त्याला बाळ म्हणतात. ही बाळं 3 दिवसाची किंवा 5 दिवसाची सोडण्यात येतात डिपेंडिंग अपॉन क्वालिटी काय आहे आणि ह्याच्यावरनं आपल्याला पुढचं कळतं की त्या स्त्रीला IVF नंतर सक्सेस किती आहे. आता तुम्ही इथे बघत असाल तर ह्याच्यामध्ये जेव्हा आपण निडल आतमध्ये घेऊन जातो ते पूर्णपणे त्याच्यातनं जे फ्लुइड आहे ते ऍस्पिरेट केलं जातं. ओके. आणि त्या ऍस्पिरेशन मधनं पूर्णपणे फ्लुइड हे ऍस्पिरेट करून तुम्हाला त्याच्यामध्ये स्त्रीबीज काय आहे हे बघितले जातं. आणि ही डे केअर प्रोसिजर आहे आणि मला नेहमी विचारलं जातं याच्यामध्ये काही स्त्रीला अपाय होतो का, तर बिलकुल काही नाही. दिस इज अ स्टँडर्डाइज टेक्निक. ह्याच्यामधनं काही अपाय होण्याची शक्यता कमी असते अनलेस अँड अदरवाईज तुमचे डॉक्टर चांगले असतील आणि तुम्ही हायपर स्टिम्युलेशन ज्याला एकापेक्षा अनेक अंडी जेव्हा बनवतो आपण तेव्हा जर खूप जास्त डोस दिला नाही तर हायपर स्टिम्युलेशन किंवा पोटामध्ये पाणी जमा होत नाही. इट इज अ व्हेरी स्टँडर्डाइज प्रोसिजर आणि तुम्ही बघत असाल 5 मिनिटांमध्ये ही प्रोसिजर कम्प्लीट होते. इट रिक्वायर्स एक्सपर्टीज. मी असं म्हणणार नाही की ही फार सोपी गोष्ट आहे, पण ह्याला तुम्हाला जर सोनोग्राफीचं नॉलेज व्यवस्थित असेल तर ही गोष्ट 5 ते 10 मिनिटांमध्ये पूर्ण होते.